नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण अॅनाटॉमी घेऊन आलेलो आहोत. तर एक विशेष सांगायचं म्हणजे आजपासून आपण जॉईंट्स चालू करतोय. आता जॉईंट्स चालू करतोय तर आपण अप्पर लिम्बमधला पहिला पार्ट बघणार आहोत, शोल्डर जॉईंट. तर शोल्डर जॉईंट पहिले, त्याच्या आधी जॉईंट म्हणजे काय, जेव्हा दोन बोन्स एकत्र येतात आणि आर्टिक्युलेट करतात किंवा एक कनेक्शन तयार करतात, त्याला आपण जॉईंट्स म्हणू शकतो. शोल्डर जॉईंट इज अ सायनोवियल जॉईंट ऑफ बॉल अँड सॉकेट. आता बॉल अँड सॉकेट हा प्रकार काय आहे तर बघूया. हा समजा ह्युमरस आहे. काय आहे? ह्युमरस. ह्युमरसचा वरचा जो हेड आहे, हा हेड कसा दिसतोय आपल्याला? बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतोय. म्हणजे बघ, हा ह्युमरस आहे आणि ह्युमरसचा वरचा पार्ट कसा आहे? बॉल लाईक स्ट्रक्चर आहे, बरोबर. आणि ही जी ग्लिनॉइड कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी म्हणजे असा एखादा खड्डा म्हणू शकतो किंवा एखादी स्पेस म्हणू शकतो. ही जी कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी आणि म्हणजे कॅव्हिटीचं स्ट्रक्चर कसं झालं? सॉकेट टाईप झालं. म्हणजे हा जो बॉल त्याच्यामध्ये फिट होतोय, म्हणून ह्याला म्हटलंय बॉल अँड सॉकेट, बरोबर. आपण ह्युमरस बघितला, ग्लिनॉइड कॅव्हिटी बघितली, पण त्याआधी आपण जरा आजूबाजूचे स्ट्रक्चर्स बघून घेऊया. कारण का, शोल्डर जॉईंट हा थोडा कॉम्प्लेक्स जॉईंट आहे. थोडा काय, कॉम्प्लेक्स जॉईंटच आहे हा. तर आपण तो बघून घेऊया की काय आहे. तर आपल्या बॉडीचा मधला पार्ट म्हणजे स्टर्नम. स्टर्नम माहिती आहे सगळ्यांना. स्टर्नम पासून क्लॅव्हिकल गेलाय, बरोबर. क्लॅव्हिकलला पुढे काय, ॲक्रोमियन प्रोसेस आहे. ॲक्रोमियन कोरेकॉइड प्रोसेस आहे. कोरेकॉइड प्रोसेस इकडे ह्युमरस झाला, इकडे ग्लिनॉइड कॅव्हिटी झाली आणि ह्याला म्हणतो आपण स्कॅप्युला, बरोबर. आणि हा अँटेरियर व्ह्यू आहे. म्हणजे आपण एखाद्या माणसाला जेव्हा समोरून बघू तेव्हा त्याचा शोल्डर जॉईंट असा दिसेल, बरोबर. ओके, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आता हा जो ह्युमरस आहे, ह्या ह्युमरसवर आर्टिक्युलर कार्टिलेज असतं आणि सायनोवियल फ्लुइड प्रेझेंट असतं. आता आर्टिक्युलर कार्टिलेज का असणार आहे? कार्टिलेजची काय गरज आहे? साधी गोष्ट आहे. जेव्हा ही कॅव्हिटी आणि हा बॉल त्याच्यामध्ये आर्टिक्युलेट करणार, तेव्हा आर्टिक्युलेट करताना त्यांच्यामध्ये फ्रिक्शन क्रिएट होईल, बरोबर. आणि या फ्रिक्शनमुळे ह्या बोनची झीज व्हायला नको, किंवा त्याचे पार्टिकल्स निघायला नको, म्हणून एक स्मूथ आर्टिक्युलेशनसाठी किंवा स्मूथ मुवमेंटसाठी तिथे सायनोवियल फ्लुइड असतं. जे कार्टिलेज असतात त्याच्यामुळे मुवमेंट एकदम स्मूथ होते विदाऊट एनी फ्रिक्शन. शोल्डर जॉईंट लगेच डिस्लोकेशन्स खूप आपल्याला बघायला मिळतात. का असेल तर एक साधं त्याचं रिझन आहे. हा जो ह्युमरस आहे ना, ह्युमरस हा मोठा आहे समजा ह्युमरस, आणि कॅव्हिटी एकदम छोटी आहे. अकॉर्डिंग टू दिस कॅव्हिटी एकदम छोटी आहे. आता समजा ह्युमरस जर मोठा आहे आणि कॅव्हिटी जर छोटी आहे, तर त्यातून डिसलोकेशनची किंवा त्यातून निघण्याचे चान्सेस त्याचे जास्त होतात ना. साधी गोष्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे हा जो ह्युमरसचा हेड आहे, हा त्या ग्लिनॉइड कॅव्हिटीपेक्षा मोठा आहे. हा ह्युमरस मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचे डिसलोकेशनचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे हा लेस स्टेबल आहे. आता आपण लिगामेंट्स बघूया. स्टर्नम, स्टर्नम आणि क्लॅव्हिकल. आता स्टर्नम आणि क्लॅव्हिकल याच्यामध्ये काय असणार? स्टर्नो क्लॅव्हिक्युलर. तर स्टर्नो क्लॅव्हिक्युलर लिगामेंट झाली. ओके. दुसरी ॲक्रोमियन आणि क्लॅव्हिकल. आता ॲक्रोमियन आणि क्लॅव्हिकलमध्ये ॲक्रोमिओ क्लॅव्हिक्युलर जॉईंट किंवा लिगामेंट, बरोबर. त्याच्यानंतर ॲक्रोमियन आणि कोरेकॉइड. ॲक्रोमियन आणि कोरेकॉइड मध्ये काय असणार? कोरॅको ॲक्रोमियल, सिम्पल. कोरॅको ॲक्रोमियल, सिम्पल. ओके. त्याच्यानंतर ह्या ज्या आपण लिगामेंट्स बघितल्या किंवा हे जे आपण जॉईंट्स बघितले, ह्या सगळे जॉईंट्स हेल्प करतात शोल्डर जॉईंटला स्टेबिलिटी आणायला. इम्पॉर्टंट बघूया जॉईंट कॅप्सूल. आता जॉईंट कॅप्सूल काय? एखादी कॅप्सूल काय काम करते तर ती दोन गोष्टींना एकत्र ठेवण्यासाठी कव्हर करते. समजा आता हे जॉईंट्स आहेत, या जॉईंट्सना अशी पूर्ण कव्हर करणारी एक कॅप्सूल क्रिएट किंवा एक एक कॅप्सूल टाईप लिगामेंट असते. ही लिगामेंट काय करणार? सिम्पल. हे जी लिगामेंट मी ड्रॉ केले काय करते तर ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि ह्युमरसला पूर्ण पकडून ठेवलंय. एवढंच काम आहे जॉईंट कॅप्सूलचं, एवढंच. पण बघूया कोरॅको ह्युमरल लिगामेंट. आता कोरॅको ह्युमरल लिगामेंट काय आहे बघा ना. कोरेकॉइड प्रोसेस पासून ह्युमरस पर्यंत आले, म्हणजे ह्युमरस आणि कोरेकॉइड. आणि नेहमी कोरेकॉइड हा शब्द आहे ना, तो नेहमी पहिला येतो. जेव्हा कोरॅको असे शब्द येतात तेव्हा ते नेहमी पहिले येतात. म्हणून कोरॅको ह्युमरल लिगामेंट. लिगामेंटचं काम काय? स्टेबिलिटी आणायची, जॉईंट्सना पकडून ठेवायचं, मजबूतपणा जॉईंट्समध्ये आणायचं काम करणार आहे. सिम्पल. सातवी आहे ग्लिनो ह्युमरल लिगामेंट. दोघांच्या मध्ये आहे, ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि ह्युमरस यांच्यामध्ये आहे. तर म्हणजे बघा ना, सुपेरियर, मिडल आणि इन्फेरियरचे 3 जण आहेत. आणि शोल्डर जॉईंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रोटेटर कफ मसल. आता रोटेटर कफ मसल नक्की आहे काय? नक्की त्यांचं काम काय? तर मला असं वाटतं की शोल्डर जॉईंटचं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे
शोल्डर जॉईंटची स्टेबिलिटी असेल, त्याची कॉन्केव्हिटी कंप्रेशन असेल, अबडक्शन असेल, रोटेशन असेल, तर हे सगळं मेजर काम हे रोटेटर कफ मसलमुळे होतं. तर नक्की रोटेटर मसल्स आहेत काय? तर सगळ्यात महत्त्वाचं काय? SITS सिट्स. सिट्स कुठल्या आहेत? आता बघा, हा जर समजा स्कॅप्युला आहे हां, आणि स्कॅप्युला आपण समोरून अँटिरियर व्ह्यूवरून बघतोय. आता आपण त्याला बॅक साईडून बघूया. म्हणजे हा पोस्टेरियर व्ह्यू झाला. तर पोस्टेरियर व्ह्यू हा बघ, हा स्पाइन ऑफ स्कॅप्युला म्हणतात. स्पाइन ऑफ स्कॅप्युलाच्या वरती सुप्रास्पायनाटस, इन्फ्रास्पायनाटस आणि हा आहे टेरेस मायनर, बरोबर. आणि अँटेरियर व्ह्यू बघितला तर जो ह्युमरस पासून हा जो मसल निघालाय आणि ह्याने पूर्ण स्कॅप्युलाला ग्रॅब केलाय, हा सबस्कॅप्युलरीज आहे. कळलं? म्हणजे कोणते कोणते मसल्स रोटेटर कफमध्ये येतात? सुप्रास्पायनाटस, इन्फ्रास्पायनाटस, टेरेस मायनर आणि सबस्कॅप्युलरीज. दॅट्स इट. आता महत्त्वाचं म्हणजे रोटेटर कफ बघितले, लिगामेंट्स बघितले आणि आर्टिक्युलेशन सरफेसेस बघितले आपण, बरोबर. आता पुढचा जो पार्ट आहे आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघूया, कारण का जॉईंट्स आहेत ते आपण थोडेसे पार्टमध्ये बघणार आहोत. नाहीतर एक खूप मोठी व्हिडिओ होईल आणि मग ते बोरिंग होऊन जातं. तर आता आपलं काय काय झालं? रोटेटर कफ मसल म्हणजे काय झालं? लिगामेंट्स म्हणजे काय झालं? लिगामेंट्स झाल्या आणि आर्टिक्युलेशन सरफेसेस झाले. लेस स्टेबल का आहे हे पण मी यात सांगण्याचा नीट प्रयत्न केलाय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.